वर्क फ्रॉम होम आम्हाला म्हणजे सेल्सवाल्यांना थोडंसं डिफिकल्ट आहे. डॉक्टर असेल तर त्याला फिजिकलीच पेशंट तपासायला लागतो ना, ऑनलाईन थोडीच तपासतो. घरी काम नाही होत, या ऑफिसमध्ये होतं. मला कोरोनामध्ये पण नव्हतं वर्क फ्रॉम होम. अजून HR पर्यंत आलेलंच नाही नोटिफिकेशन ते, त्यामुळे ते कधी करतील कधी नाही काय माहीत. नेटवर्किंगमध्ये वर्क फ्रॉम होम चालत नाही. विषय असा झाला आहे की पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी अख्ख्या जनतेला आवाहन केलं, पेट्रोल वापरू नका, डिझेल वापरू नका, म्हणजे त्याचा वापर कसा कमी करता येईल ह्याकडे तुम्ही सुद्धा लक्ष द्या, किंवा 1 वर्ष सोन्याची खरेदीच करू नका. आणि त्यानंतर त्यांनी अजून एक पॉईंट मांडला की जसं कोरोना काळात होतं वर्क फ्रॉम होम, तसं वर्क फ्रॉम होम सुरू करा. आणि जे तमाम कॉर्पोरेट एम्प्लॉईज आहेत त्यांना इतका आनंद झाला हे ऐकून. तर आज माझा प्रश्न असाच आहे की जे कॉर्पोरेट एम्प्लॉई आहेत त्यांना वर्क फ्रॉम होम मिळणार आहे नाही मिळणार आहे हे जाणून घेणार होतो आज आपण ह्या आजच्या एपिसोडमधून. चला तर सर, मी तुम्हाला असं विचारते की वर्क फ्रॉम होम हे मिळालं पाहिजे नाही मिळालं पाहिजे? नाही मिळालं पाहिजे. का बरं? घरी काम नाही होत, या ऑफिसमध्ये होतं. का बरं ते म्हणजे तुम्ही जर बॉस असता तर वर्क फ्रॉम होम अजिबात दिलं नसतं? नसतं दिलं 100%. पण हवंय ना, एम्प्लॉईजना जे हवंय. काम होतं ते ऑफिसमध्ये होत नाही. आम्हाला नाही मिळालं कारण आमचा टेक्निकल जॉब आहे, समोरासमोरच काम करायला लागतं. म्हणजे काहीच मार्ग नाही. ऑनलाईन काम नाही होत आमच्या इथं. मग आता आता डॉक्टर असेल तर त्याला फिजिकलीच पेशंट तपासायला लागतो ना, ऑनलाईन थोडीच तपासतो. अगदी बरोबर आहे. त्यामुळे मला डिस्पेन्सरीत जायचं आहे, त्यामुळे तिथं फिजिकलीच पेशंट तपासणार ना. नाही अजून का? चालू आहे प्रोसेस. आता तर क्लास करतोय. बॉसला सांगितलं का नाही? नाही अजून क्लास चालू आहे ना आमचं. अजून क्लास चालू हां. आहे. अच्छा, त्यामुळे- अजून जॉबच मिळायचा आहे. हो चालू आहे, आता थोड्या दिवसात भेटू मिळेल. शकतो. पण जॉब मिळाल्यानंतर वर्क फ्रॉम होम मिळावं नाही मिळावं काय वाटतं? हा मिळालं तर चांगलंच आहे, आणि नाही मिळालं तरी ऑफिसला पण प्रायोरिटी देऊ शकतो. पण जॉब इतकं ऑफिस आवडतं? पण महत्वाचं आहे सध्या तरी. हे जास्त महत्वाचं आहे, जॉब मिळणं, मग वर्क फ्रॉम होम की वर्क फ्रॉम ऑफिस. चला अजून विचारूया. वर्क फ्रॉम होम व्हायला पाहिजे, पेट्रोल डिझेलचे क्रायसिस झाल्यामुळं. अजून HR पर्यंत आलेलंच नाही नोटिफिकेशन काही, त्यामुळे ते कधी करतील कधी नाही काय माहीत. काय वाटतंय पण तरी मिळेल नाही मिळेल? मिळायला तर पाहिजे, कारण दूरवरून भरपूर लोक येतात. भेटलं तर वेल अँड गुड, नाही भेटलं तरी ठीक आहे सगळ्यांसाठी, कारण ऑफिसमध्ये येऊन बरेच लोक काम करतात. ते काम व्यवस्थित होण्यासाठी त्यांना ऑफिसलाच यावं लागेल. तो पर्यायच आहे एक ऑप्शन. पण तरी यातून वाटतंय मिळावं. मिळालंच पाहिजे. कोणाला नाही वाटणार नको भेटायला पाहिजे वर्क फ्रॉम होम. घरून व्यवस्थित काम होतं, व्यवस्थित होतं. 12-13 तास तर कोणी तसंही काम करतं, त्यामुळे भेटलं तर चांगलंच आहे. आम्हाला काय वाटतं, जर वर्क फ्रॉम ऑफिस भेटलं तर बरं होईल, कारण आपला एक्सपिरियन्स वगैरे ऑफिसचा कल्चर वगैरे कळतं, बऱ्याच गोष्टी कळतात. वर्क फ्रॉमला फक्त आपण वर्क करणार तेवढं सोडून देणार, बाहेर गेले कसं म्हणजे कलिग वगैरे भेटतं, जरा ओळखी होतं, नेटवर्क बिल्डिंग होतं. त्यामुळे वर्क फ्रॉम होमपेक्षा वर्क फ्रॉम ऑफिस कम्फर्टेबल आहे. नुसतं वर्क फ्रॉम होम म्हणलं तरी छान वाटतंय आयुष्यात. आम्ही सगळे सेल्समध्ये आहे. ओके, आम्हाला काही वर्क फ्रॉम होमचा फायदा नाही. ते तर आहे. हां, पण ऑनलाईन मीटिंग वगैरे काही करू शकता का? नाही आम्हाला फिजिकली कस्टमरची मीटिंग आपल्याला चालू शकतो त्याच्यामध्ये. ओके, पण तरी त्यातल्या त्यात काहीतरी असं समजा काहीतरी मार्ग निघाला आणि दिलं वर्क फ्रॉम होम, खुशी तर देखो चेहरे पे. नाही, वर्क फ्रॉम होम आम्हाला म्हणजे सेल्सवाल्यांना थोडंसं डिफिकल्ट आहे. हां, म्हणजे तर ते बँकिंगमध्ये आम्ही तर नाही आहे. नाहीच आहे. कारण कस्टमरला पण बाहेर यावं लागतं, बँकेत ते यावंच लागतं. मग आम्हाला ॲटलिस्ट बँकेत तरी यावं लागेल त्यासाठी. घरी बसून इंडस्ट्रीलाच करू शकता नाही तुम्ही. आम्ही प्रिफर करतो की IT इंडस्ट्रीवाले वर्क फ्रॉम होम. पण जे सेल्स मध्ये नाहीये तिथं आहे, त्या एम्प्लॉईंना मिळावं का नाही मिळावं वर्क फ्रॉम होम? डेज त्यांना भेटलं पाहिजे. हायब्रिड मॉडेल जे बोलले ते कंपनीची ज्या त्या कंपनीचं आता ते डिसाईड करतो, त्याच्यात आम्ही काय सांगणार आता. हायब्रिड मॉडेल तसं जर बघायला गेलं, हायब्रिड मॉडेल जो आहे वर्क फ्रॉम होम, तो कन्सेप्ट खरंच चांगला आहे. म्हणजे त्यामध्ये जर बाकी गोष्टी जर बघितल्या तर त्या खूप बेनिफिशियल आहेत. तर फॅमिली टाईम देऊ शकतात, फॅमिली स्टॅबिलिटी आहे, किंवा बाकी जो ट्रॅव्हलमध्ये जो वेळ जातो त्यामध्ये जी एनर्जी वेस्ट होते ती कुठेतरी कामात युटिलाइज होईल किंवा बाकी ठिकाणी होते. त्या गोष्टीचे बरेचसे थोडेफार मला असं वाटतं की जर हायब्रिड मॉडेल असेल किंवा वर्क फ्रॉम होम असेल तर त्याचे बेनिफिट्स तर आहेतच. पण जे टोटली 100% वर्क फ्रॉम होम असणे आणि 50% किंवा हायब्रिडमध्ये असणे, तर हायब्रिड इज बेनिफिशियल मला असं वाटतं. मेन मुद्दा असा आहे कारण- की जर वर्क फ्रॉम होम जर दिलं तर जे सध्या पेट्रोल आणि डिझेलचं जे चालू आहे, जे आपल्या देशावरचे जे चालू आहे थोडं ओव्हरहेड जे चाललेलं आहे, तर ते थोडं कमी फार होईल त्याच्यामध्ये. एक 5-6 महिने तर चालेल थोडंफार हे युद्ध असेल. कारण कसं आहे, जिथं IT कंपन्याज वगैरे येतात
त्यांच्यासाठी ऑफिस वगैरे काढून बसणं ते थोडं एक्सपेन्सिव्ह आहे त्यांच्यासाठी. तर त्यांचे हे खर्च जे आहेत ते वाचतील त्यातून तसं. आणि घरून जर करायचं असेल तर शिफ्ट वाईज जसं पाहिजे तसं पण करता येतं. त्यामुळे असं कंपल्सरी नाही की जनरल शिफ्टच केली पाहिजे, ते ऑफिसला येऊनच करावं लागेल. नाईट शिफ्ट घरी बसून पण करू शकतात, तर ते बेटर राहील तसं. नाही मिळालं नाही अजून, पण मिळायला पाहिजे. का मिळालं पाहिजे? तर आमची पण बचत होईल आणि ऑफिसवाल्यांचं पण जे डिझेल पेट्रोल सेविंग इलेक्ट्रिसिटी ते पण सेव्ह होईल. सर हा, जसं आपल्या पंतप्रधान मोदींनी सांगितलेलं आहे आपल्याला की जसं आपल्याला फॉलो करायला पाहिजे, आपल्याला पेट्रोल बचत करायला पाहिजे, त्या हिशोबाने आपल्याला वर्क फ्रॉम दिलं पाहिजे कंपनीने. गरजेचं आहे. सर खरंच आपल्याला आपल्या देशासाठी एक काहीतरी योगदान दिलं पाहिजे. वर्क फ्रॉम होम तर आम्हाला मिळालं नाही, पण आम्ही इच्छा आहे आमची की आम्हाला पण मिळावं आणि लोकांना पण द्यावं. वर्क फ्रॉम होम नाही आहे, मी इसेन्शियल सर्व्हिसेसमध्ये आहे. मला कोरोनामध्ये पण नव्हतं वर्क फ्रॉम होम. मग काय वाटतं की मिळावं तरी त्यातल्या नको मिळावं. का घरी राहायला नाही आवडत? नाही, आम्ही म्हणजे सगळे आले की आम्हाला मजा येतं. वर्क फ्रॉम होम तर आता सध्या तर मिळालं नाही आहे, आणि मिळावं का तर सध्याची स्थिती पाहता मिळावं. ओके, तुम्ही काय जॉब करता? मी इंजिनियर आहे, नेटवर्क इंजिनियर. म्हणजे तुमचं ऑनलाईन काम होऊ शकतं? होऊ शकतं. मग अजून का कुठं अडलंय? नाही, आम्हाला फिजिकली जे साईट क्लोजर असतात ते ऑफिसला येऊनच करावे लागतात. नाही मॅडम, अजून तरी नाही. का नाही मिळालं अजून? ॲक्च्युली आमचं कामच असं आहे की आम्हाला ऑफिसमध्ये प्रेझेंट राहावंच लागतं. नेटवर्किंगमध्ये वर्क फ्रॉम होम चालत नाही. भेटलं पाहिजे. आम्ही IT बॅकग्राऊंडमधूनच आहे. मग तेच ना, आता जॉब मिळेल, जॉब आहे तर काय मिळायला पाहिजे, नको पाहिजे, काय वाटतं? काय वर्क फ्रॉम होम वर्क फ्रॉम होम मिळायला पाहिजे, हवं तसं वागता येतं म्हणून. तसं नाही आहे काय. मग जायचा टाइम वाजते जास्त वर्क फ्रॉम होम झालं. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सांगितलं की कोरोनाच्या काळात जसे वर्क फ्रॉम होम होते तसे आता सुद्धा वर्क फ्रॉम होम तुम्ही करू शकता. म्हणजे आपल्या अर्थव्यवस्थेला आपल्याकडून थोडा हातभार, कारण पेट्रोल डिझेलच्या किमती वाढत चाललेल्या आहेत. काही काळानंतर ते आपल्याला परवडणारसुद्धा नाही आहे. तर पेट्रोल डिझेलचा वापर कमी व्हावा यासाठी वर्क फ्रॉम होम केलं जाऊ शकतं असं त्यांनी अपील जनतेला केलेलं आहे. त्याबद्दल आज आम्ही प्रश्न विचारले. काही जणांना वर्क फ्रॉम होम मिळू शकतं, काही जणांना मिळू शकत नाही, कारण त्यांचं काम हे ऑफिसमध्ये जाऊन करण्यासारखंच असतं. तर तुम्हाला काय वाटते की तुम्हाला वर्क फ्रॉम होम मिळावं का नाही मिळावं? तुमचं मत काय आहे मला कमेंट करून सांगा आणि द ऑड इव्हनला सबस्क्राईब करा.